पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केल्याची घटना समोर येताच आता या घटनेचे पडसाद राज्यातील विविध भागात उमटत आहेत। बुधवारी डेमोक्रेटिक रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे नेते राजाभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा उठ दलित हल्ला बोल। सदर घटनेसंबंधित माथेफिरूवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, शिवाय पुतळ्यासमोर सुरक्षिततेसाठी पंजाब सरकारने अधिक लक्ष घालण्याची विनंती यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ इंगळे यांनी केली। आज आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त देश पूर्ण 26 जानेवारीला आनंद उत्सव साजरा करत असताना पंजाबमधील चंदीगड या ठिकाणी एका देशद्रोह्याने, ज्या महामानवाने या देशाला लोकशाही दिली, ज्या महामानवाने या देशाच्या प्रत्येक नागरिकाला न्याय दिला, अशा एका महामानवाचे म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे, जो पुतळा आहे, तो चंदीगडमध्ये तोडण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार आपल्या देशाच्या दृष्टीनं, देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे। या युवकाच्या पाठीमागे कुठली विचारसरणी आहे, या युवकाच्या पाठीमागे कुठलं संघटन आहे, हे कृत्य घडवणारा कोण आहे, याची खऱ्या अर्थानं चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि त्याही लोकांवर कारवाई होणं तितकंच उचित आहे। परवा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले की, सरकारला उद्देशून म्हणत होते की तुम्ही नथुराम गोडसेची विचारधारा पुढे घेऊन जावा, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घेऊन जाऊ। परंतु त्यांच्याच पक्षाचं असलेलं सरकार जे पंजाबमध्ये आहे, त्या पंजाबच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असणारे मान हे अरविंद केजरीवालचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याच पक्षामध्ये ज्या महामानवाचं नाव घेऊन तुम्ही मतं मिळवता, ज्या महामानवाचे विचार आम्हाला अभिप्रेत आहे म्हणून सांगता, त्यांच्याच पुतळ्याची विटंबना तुमच्या सरकारमध्ये होते, याचा खुलासा अरविंद केजरीवालांनी मान्य करणं खूप गरजेचं आहे। जर अशाच पद्धतीने देशाच्या विरोधात काम करणारे जर लोक पुढे येऊ लागले तर या देशातली लोकशाही भविष्यामध्ये टिकेल का नाही, हे आता लोकांसमोर प्रश्न उपस्थित होऊ लागलेले। तेव्हा आज आम्ही सोलापूर शहराच्या जिल्हाधिकाऱ्यासमोर हे निदर्शने, धिक्कार निदर्शने करीत आहोत, संतप्त निदर्शने करीत आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की त्या युवकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याच्या पाठीमागे असणारी जी शक्ती आहे, त्याच्या पाठीमागे असणारे जे विचार आहे, त्याच्या पाठीमागे असणारे जे संघटन आहे, त्यांना शोधून काढा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा, अन्यथा हा मनवा देशभर पेटल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद सरकारने घ्यावी, असे या आम्ही निदर्शनामध्ये आवाहन करत आहोत।